तर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमीन विरोधात आज पुण्यात शिवसेनेनं आंदोलन केलं होतं। औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या आझमीनचा प्रतिकात्मक पुतळा शिवसैनिकांनी जाळला। आझमीनवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी शिवसैनिकांनी केली। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता शिंदेगड शिवसेना आक्रमक झालेली आहे। आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सभागृहामध्ये मागणी केली की त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यानंतर आता शिवसैनिक देखील आक्रमक झालेले आहेत। तुम्ही आंदोलन करताय, जोरदार घोषणाबाजी देताय। अबू आझमी या देशात आणि महाराष्ट्रात राहून ज्या औरंगजेबनी आमचे दैवत, महाराष्ट्राचे दैवत धर्मवीर संभाजी राजे यांच्या क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबची जी त्याची भाषावर त्यांनी चांगल्या पद्धतीने आमचा माणूस आहे त्याच्यावर चांगलं वक्तव्य केल्याबद्दल औरंगजेबवर त्याबद्दल आम्ही पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर त्याचा निषेध केला आहे आणि अबू आझमीवर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल या ठिकाणी झाला पाहिजे। काल संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं ज्याची लायकी नाही तो अबू आझमी, ज्याला एकेकाळी या पुण्याचे आमदार रमेश बाप्पू वांजळे यांनी एवढं मारलेलं होतं चपलेने, त्यांनी त्याच्यातनं बोध घ्यायचा होता। ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलला त्याची लायकी नाही, त्याची काय पूर्वज काय पहिले काय तिथं कामाला होते का औरंगजेबाकड? आज हे शिवसैनिक शांत बसणारे नाहीत। आपण काल महाराष्ट्राने बघितलं की आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी अख्खे विधान भवन दणानून सोडलेलं आहे आणि आम्ही नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हे पुणे शहर दणानून सोडन आणि या अबू आझमीचा निषेध करतो आणि याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। अशा पद्धतीने या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी होतोय। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी गई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।